मंडळी, झिरोवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्देमधील विशेष रिपोर्ट्स। आणि त्यासाठी पहिल्यांदा जाऊया नाशिक शहरात। मंडळी, आपल्या महापालिका या नको त्या गोष्टींमध्ये एकमेकांचा कित्ता गिरवतात असं म्हणण्याची आता वेळ आली आहे। पिंपरी चिंचवड शहरातली पाणी टंचाई, त्यामुळे टँकरवर करावा लागणारा खर्च, पिंपरीला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणी असलं तरी घराघरांमधील नळ कसे कोरडे आहेत यावर आपण सविस्तर रिपोर्ट महापालिकेचे महामुद्दे या सत्रातच पाहिलाय। आणि पिंपरी चिंचवडमधल्या कच्च्या दुव्यांची तंतोतंत पुनरावृत्ती ही नाशिक शहरात सुरू आहे। नवीन नाशिक भागात पाण्याचा प्रचंड त्रास आहे। तिथली नेमकी समस्या काय आहे ते पाहूया खास रिपोर्ट। नाशिक शहराची गेल्या काही वर्षांपासून झपाट्यानं वाढ होतीये। सातपूर आणि अंबड या नवीन नाशिक परिसरात मोठ्या संख्येनं कामगारांची वस्ती आहे। मात्र इथल्या अनेक भागांमध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे। गणेश चौक, मोरवाडी, उत्तम नगर, सिंहस्थ नगर आणि पवन नगरच्या रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। शहराच्या मध्यवर्ती भागात राहत असूनही महिलांना हातपंपावर जाऊन पाणी उपसावं लागतंय। सध्या नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या गणेश चौक या परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये पाण्याची समस्या ही नागरिकांना भेडसावते। या ठिकाणी कामगार वस्ती आहे, अतिशय दाट वस्तीचा हा संपूर्ण परिसर आहे। आपण जर बघितलं तर शहराच्या अत्यंत महत्त्वाच्या भाग असलेल्या नवीन नाशिक परिसरामध्ये या ठिकाणी अक्षरशः आता या महिलांना थेट हापशावर जाऊन पाणी भरावं लागतं। नेमकी काय या ठिकाणची अडचण आहे आणि पाण्याचा नेमका पुरवठा का होत नाही या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काही स्थानिक महिला आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमका मावशी अडचण आहे, काय सांगाल, का बरं पाणी येत नाही? आम्ही इथे तानाजी चौकामध्ये राहणारे सगळ्या महिला आहे किंवा परिवार आहे। आमच्या इथे वारंवार हा पाण्याचा प्रश्न असतो। 8 दिवस झाले की आठवड्यातनं एकदा तर दोनदा पाणी अचानक येतच नाही आणि हापशाला सुद्धा किती पाणी राहणार आहे। आपल्यासोबत आणखी काय महिला आहेत? काय नेमकी अडचण आहे? महापालिकेकडून तुम्हाला सांगितलं जातं का पाणी येणार नाही किंवा काय? ते आज काय सांगितलं नाही त्यानं, दरवेळेस सांगतात पण आज अचानक पाणी आलंच नाही। मग आम्ही काय करायचं, कुठे जायचं पाण्याला? तेच बरोबर की नाही? पाणी काय सकाळी 9ला पाणी येतं, एकदाच पाणी येतं, त्याच्यानंतर पाणी नाही येत आम्हाला। आपण जे हापशावर पाणी भरतो आता हे पिण्यायोग्य आहेत का? आपण कशासाठी? पाणी नाही, फक्त वापरायला। तर प्यायचं पाणी तर आमच्याकडे आज काहीच नाही, कुठून आणायचं आज प्यायला पाणी? काही वेळेला म्हणजे बहुतांशी कंप्लेंटचा म्हणजे फार काही विचार केला जात नाही, ऑनलाईनही केला जातो, आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटत असतो, परंतु येईल होईल काम चालू आहे अशा पद्धतीने उडाउडीचे उत्तर मिळत असतात। पाणी ज्या पद्धतीने कमी टंचाई भासते त्याप्रमाणे आम्हाला हापसा आहे उपलब्ध, त्यामुळे कमीत कमी आम्ही त्यातनं तरी वापर करत आहोत। परंतु या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, याच्यामुळे लहान लहान मुलं आजारी पडत आहेत, तर त्याचाही विचार केला पाहिजे। नवीन नाशिकच्या अंबड सिडको परिसरात अतिक्रमणाचा प्रश्न देखील गंभीर आहे। या अनधिकृत इमारती आणि दुकानांकडून मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होते असा आरोप स्थानिक करतात। त्यामुळे देखील पाणी कमी पडत असल्याचं बोललं जातं। हे कमी म्हणून की काय, तर पायाभूत सुविधांचं काम सुरू असताना अनेकदा पाईपलाईन फुटते, ज्यामुळे पुढचे 1 ते 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहतो। या सगळ्यामुळे अनेक रहिवासी इमारतींनी टँकर मागवण्यास सुरुवात केली आहे। नवीन नाशिक परिसरातल्या अनेक पाईपलाईन जुन्या झाल्यानं जीर्ण झाल्यात, ज्यामुळे दूषित आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होतो असं पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंते एजाज काझी हे मान्य करतात। बऱ्याच ठिकाणी सिडको दाट वस्ती असल्याने छोटी गल्लीबोळ आहे, तिथेच लोकांचे अतिक्रमण त्या लाईनीवर झाले आहे। ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन लोकांच्या घरातून आहे काही काही ठिकाणी, आणि ओट्यामध्ये आहे, तर तिथे लोक कामही करू देत नाही, आपलं त्यांचं ओटंही तोडू देत नाही किंवा मध्ये शिरू देत नाही। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अजिंक्य गीते यांनी तर पाणी पुरवठ्यात राजकारण शिरल्याचा आरोप केलाय। ही जी कृत्रिम पाणी टंचाई आहे हे आमचं परत म्हणणं आहे की कोणीतरी या नाशिक शहराला पाण्याच्या नावाखाली वेटीस धरतंय, आणि हे कोण धरतंय? महापालिकेने शोधलं पाहिजे। महापालिका अधिकारी काय करताय? काही अधिकारी तर अक्षरशः आमच्या लोकांना भिकारी म्हटले, त्याच्यामुळे आमचे काय 2 दिवसाचे आंदोलन झाले, सर्व गोष्टी झाल्या। नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे या 2 धरणांमधून पाणी पुरवठा होतो। धरणात मुबलक पाणी आहे, मात्र महापालिकेचं ढिसाळ नियोजन आणि कारभारामुळे हे पाणी पुरेशा प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीये। या मुद्द्यावरच एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत।
नवीन नाशिक भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते का? टँकर माफियांचा जम बसावा म्हणून हे सगळं सुरू आहे का? पाण्याची सोय केल्यावरच नव्या भागांना परवानगी दिली पाहिजे एवढी साधी गोष्ट महापालिकेला कळू नये? अतिक्रमण असलेल्या भागांमध्ये पाणी चोरी होत नाही हे मनपा ठामपणे सांगू शकतं का? अनेक प्रकारचे कर भरूनही नागरिकांनी पाणी टंचाई का सहन करायची? नियोजनाचा अभाव आपल्या सर्वच महापालिकांच्या पाचवीला पुजलेला आहे. शहरं अस्ताव्यस्त वाढत जात आहेत. बिल्डरांना परवानग्या मिळत राहतात, पण रस्ते, पाण्यासारख्या मूलभूत सोयी आपल्या महापालिका सर्वांना पुरवू शकत नाही ही अतिशय खेदाची गोष्ट म्हटली पाहिजे. शुभम बोडकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.